युवराज मात्र पिंकीकडे बघत असतो आणि पिंकीच्या डोळ्यांवर जी बट आलेली असते तो बाजूला करत असतो। तर त्या दोघांचं प्रेम बघून सत्य आणि डॉल्बी मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात। नमस्कार मंडळी, पिंकीचा विजयोत्सव या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। सुरेखा आणि बापूसाहेब रूममध्ये गुलुगुलू गोष्टी करत असतात, तर पिंकीला मात्र त्यांना दोघांना उठवायचं असतं आणि मग पिंकी एक शक्कल लढवते। पिंकी तोंडाला स्कार्फ लावते आणि सगळ्या घरामध्ये धूर करून टाकते। धूर बघून आता सर्वजण हॉलमध्ये आलेले असतात आणि सगळेही मोठमोठ्याने ठसका देत असतात। तर आता आईसाहेब म्हणत असतात की काय झालंय, घरामध्ये आग वगैरे लागली आहे काय? छबी म्हणत असते की नाही आई, आग नाही लागली आहे। तर पिंकी आता आईसाहेबांना म्हणत असते की हो आईसाहेब, आग वगैरे नाही काही लागली आहे, आपल्या घरात खूप मच्छर झाले ना, आणि हे मच्छर खूप डेंजर आहे, डेंग्यू मलेरिया वाले मच्छर आहे, त्यांना मारायला हवं म्हणून मी हा धूर केलाय। साहेब म्हणतात की त्या मच्छरांना नाही, तुला मारायला पाहिजे। परंतु पिंकी आईसाहेबांना काही बोलूच देत नाही आणि ती त्यांना हॉलमध्ये पाठवून देते। पिंकीला आता तिचं मूळ मिशन करायचं असतं। तर बापूसाहेब आणि सुरेखा आतमध्ये गप्पा मारत असतात। पिंकी आता मुद्दाम त्या धुरामध्ये मिरचीची पूड टाकते आणि बापूसाहेबांना दरवाजा उघडायला सांगते। आता आतमध्ये जाते आणि सुरेखाच्या आणि बापूसाहेबांच्या रूम मध्ये धूर करून टाकते। तर बापूसाहेब म्हणतात की अहो सुनबाई, काय करताय हे सगळं? तर पिंकी म्हणते की अहो बापूसाहेब, खूप मच्छर झालेत, डेंग्यू मलेरिया वाले मच्छर आहे आणि नाहीतर आजारी पडेंगे ना हम, असं म्हणून आता पिंकी तर मिरचीचा धूर त्यांच्या बाजूने फिरवत असते। सुरेखा आणि बापूसाहेब मोठ्याने खोकत असतात। तर पिंकी म्हणत असते की हे बघा, अजून इथे खूप धूर होणार आहे बरं का, तुम्ही पटकन इथून निघून जा दोघंही। त्यामुळे बापूसाहेब आणि सुशीला आता लगेच तिथून उठून येतात। पिंकीने बाकीच्यांच्या धुरामध्ये तर मिरची मिक्स केलेली, परंतु बापूसाहेबांना आणि सुरेखाला मात्र चांगल्याच मिरचीच्या धुरा दिलेल्या असतात। पिंकी आता खिडकी उघडते आणि म्हणते की वाह, किती मस्त धूर झालाय सरकारवाडा, तो मैंने लगाई तो फिर धूर ही मेरी तरफ से आएगा। चला आता आपण पुढची कामगिरी पाडूया। पिंकी आता रूमच्या बाहेर आलेली असते। नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही। माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। धन्यवाद। छबी म्हणत असते की हा सर्व धूर कोणी केलाय? पिंकी म्हणते की अहो छबीताई, मी केलाय। छबी म्हणते की पण का केलाय? पिंकी म्हणते की अहो छबीताई, काय सांगू तुम्हाला, मच्छर घुसलेत घरामध्ये, डेंग्यू मलेरिया व्हायचा सगळ्यांना। आज कोणीही आपापल्या रूम मध्ये झोपू नका, आज सर्वजण हॉलमध्ये झोपतील। आता मी मच्छरांना बघा कशी पळवून लावते ते। आता घरात सर्वजण झोपलेले असतात। निम्म्या रात्रीच्या वेळी अंगावर पांघरून घेऊन युवराज हा घरात घुसलेला असतो आणि पिंकी त्याला पांघरून घेतलेलं बघते आणि पिंकी आता खूप घाबरते। युवराज पटकन पिंकीच्या तोंडावर हात ठेवतो। तर पिंकी बघते की तिचा धनी परत आलाय, त्यामुळे ती खूप खुश असते आणि युवराजला मिठी मारते। युवराज म्हणतो की ते सगळं सोडा, पण हे सर्वजण हॉलमध्ये का झोपलेत? पिंकी म्हणते की वो पिंकी का 1 2 का 4 है। पिंकी म्हणते की इकडे या, मी तुमच्या कानामध्ये सगळं काही सांगते। आणि मग युवराजच्या कानामध्ये घडलेला सगळा प्रकार आता पिंकी सांगते। युवराज म्हणतो की पाय कुठे तुमचे, म्हणजे तुम्हाला इतक्या वेळा मी वॉर्न केलं पण तुम्ही काही सुधरत नाही। पिंकी म्हणते की माझं जाऊ द्या, पण मला तुम्ही आधी हे सांगा की तुम्ही इथे कसे आलात? युवराज म्हणतो की आता तुम्ही फोनवर रडत होत्या, मग आम्हाला राहावलंच गेलं नाही, मग आम्ही आलो। आता तुमचं झालं असेल तर बेडरूम मध्ये झोपायला चला। पिंकी म्हणते की रुको, अभी सासूबाई को इंसाफ देना बाकी आहे, आता बघाच तुम्ही मी काय करते ते। पिंकी आता आईसाहेबांना उठवते। आईसाहेब म्हणतात की काय ग तुझं? पिंकी म्हणते की ऐका, तुम्ही आता तुमच्या बेडरूम मध्ये झोपायला जा, धूर आता गेला असेल, मी खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या, मी बापूसाहेबांना सुद्धा पाठवून देते वरती। आईसाहेब आता बेडरूम मध्ये निघून गेलेले असतात। पिंकी बापूसाहेबांना सुद्धा सांगते की बापूसाहेब, आता धूर निघून गेलाय, तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये जा झोपायला। पिंकीने बापूसाहेबांना देखील काढून दिलेलं असतं आणि ती युवराजला म्हणते की आता आपलं मिशन सक्सेसफुल झालंय आणि पिंकी मोठ्याने धनी असं ओरडते। त्यामुळे आता थोडीशी सुरेखाला जाग येते। पिंकी आणि युवराज पटकन झोपून घेतात आणि मग सुरेखाचं लक्ष जातं की सरकार आणि तायडी दोघेही तिथं नसतात। पिंकी आणि युवराज मात्र हसत असतात। सुरेखा म्हणत असते की हे दोघ जण गेले कुठे? पिंकी म्हणत असते की गुड मॉर्निंग सुरेखा मावशी। सुरेखा म्हणते की काय तुला गुड मॉर्निंग वाटते काही? आणि तायडी आणि सरकार कुठे गेलेत? पिंकी म्हणते की ते गेलेत त्यांच्या रूम मध्ये झोपायला। तर पिंकी आणि युवराज मात्र एक पांघरून घेऊन झोपलेले असतात। युवराज पिंकीला म्हणतो की सरकार म्हणजे बापूसाहेब का? पिंकी हसून हो म्हणते। तर युवराज सुद्धा मोठमोठ्याने हसू लागतो। आता दुसऱ्या दिवशी सकाळी पिंकी ही मस्त आंघोळ करून आलेली असते। युवराज हॉलमध्ये झोपलेला असतो। पिंकी विचार करते की रात्रभर दमून आले आणि त्यांना हॉलमध्ये झोपावं लागलं, आता त्यांना आतमध्ये झोपायला सांगते। तर डॉल्बी सुद्धा उठलेला असतो आणि तो सत्याला उठवत असतो। युवराज मात्र पिंकीकडे बघत असतो आणि पिंकीच्या डोळ्यांवर जी बट आलेली असते तो बाजूला करत असतो। तर त्या दोघांचं प्रेम बघून सत्या आणि डॉल्बी मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात। तर सत्या डॉल्बीला म्हणतो की तुझं काय चाललंय, तू काय बघतोय, चल बरं आंघोळ करून
करून घे आणि असं म्हणून आता तो डॉल्बीला घेऊन तिथून निघून जातो. तर इकडे पिंकी सगळ्या ब्लँकेटच्या घड्या घालत असते तेव्हा छबी तिथे आलेली असते. छबी पिंकीला म्हणते की पिंकी मला जरा तुझ्याशी बोलायचंय. पिंकी बोलायला जाणार तेवढ्यातच तिथे चित्रा येते. चित्राने सुरेखाच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते आणि सुरेखाला घेऊन ती जात असते. तर पिंकी म्हणते की हा सगळा काय प्रकार आहे. म्हणते की सासूबाईंचा सरकारवाड्यामध्ये पहिला दिवस आहे त्यामुळे त्यांना बापूसाहेबांचा चेहरा बघायचा आहे आणि दिवसाची सुरुवात करायची. सुरेखा म्हणते की आता मी सरकारांचा चेहरा बघितल्यावर तरच माझा दिवस चांगला होईल, तू उगाच नाट लावू नकोस. त्यातच सुरेखाला ठेस लागते. तर पिंकी म्हणते चुकीच्या दिशेने पाऊल टाकायला लागला ना तर कधी वाट चुकेल काही कळत नाही माणसाचं. त्या म्हणते की तुझं तोंड काळं कर तिकडं, जेव्हा पाहिजे तेव्हा नुसती अक्कल शिकवत असते. तेवढ्यातच आईसाहेब तिथे आलेले असतात आणि आईसाहेब आता सुरेखाला बघतात आणि म्हणतात की डोळे फुटलेत की पाय घसरलाय. पिंकी म्हणते की सासूबाई बरं झालं तुम्ही आला. मी यांना मगाच्यापासून सांगते की बापूसाहेब हे मुंबईला गेलेत आणि तुम्ही त्यांना सोडून आला होता बाहेर, पण ह्या काय ऐकायला तयार नाही. आणि सुरेखा मावशी सकाळी सकाळी बापूसाहेबांना उठून आईसाहेबांनी डबा सुद्धा करून दिलाय. सुरेखा म्हणते की चित्रा हे सगळं खरं आहे आणि तुम्हाला सांगितलं का नाही. चित्रा म्हणते की आता मी जेव्हा हॉलमध्ये आले तेव्हा तर हे दोघं हॉलमध्ये नव्हते, मग मी काय सांगणार तुम्हाला. रेखा आता चांगली चिडलेली असते. तर आईसाहेब म्हणत असतात की मांजरीला असं वाटतं की दूध पिताना तिच्याकडे कोणीच बघत नाही, पण ती खूप बावळट असते, सगळं जग तिच्याकडे बघत असतं. रेखा म्हणते की तायडे कोणाला मांजर म्हणतीये, तुझा काही तोरा अजून कमी नाही झाला. नेहमी दुसऱ्यांवर वर्चस्वच गाजवायचं असं. सुरेखा असं करू नको, असे कपडे घालू नको आणि दुसऱ्यांवर हुकुमशाही करण्याचा तुझा स्वभाव काय अजून बदलला नाहीये. आईसाहेब म्हणतात की मी आधी जशी होते अगदी जशीच्या तशी आहे आणि मी जशी कशी आहे ना त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. हा माझा जरा हेकट स्वभाव आहे, मी बोलते पटकन, परंतु आजपर्यंत माझ्या चारित्र्यावर बोलण्याची कोणाची हिंमत नाही झाली आहे. सुरेखा म्हणते की चारित्र्याबद्दल तू मला सांगतेस, इतके वर्ष सरकारांची वाट बघण्यामध्ये मी एवढे वर्ष घालवलेत. आईसाहेब म्हणतात की बघितलं, फक्त चारित्र्य म्हटल्यावर एवढी हडबडली आणि मला बोलतीयस. शिबाने तुला एवढा मोठा फटका दिला तरी तू आधी जशी होती तशीच आहे. हा पण ज्या गोष्टी तुला पूर्वी करायच्या होत्या त्या तू आता करतेस ना. काय तुझे ते भडक कपडे, काय तुझ्या केसांच्या बटान लटा, दिवसभर सरकारच्या मागे सरकार सरकार करत लाळ घुटेपणा करत फिरतेस. पण तुझी ही चौकी काय मी इथे चालू देणार नाहीये. सुरेखा म्हणते की मी कसं राहायचं, मी कसं जगायचं हे माझं मी ठरवेल, त्यावर तू बंधनं घालू शकत नाहीयेस. मी कधी कोणाचं वाईट केलंच नाही, त्यामुळे मला हवं तसंच मी वागणार. सुरेखा म्हणते की हो ना, तुला वागायचं तसं वाग, करायचं ते कर, परंतु वाटलंस तर तू इथे नाच, परंतु माझ्या पोरांसमोर नाही. तुझ्याकडे आज पैसा संपत्ती सगळं काही आहे, परंतु घरंदाजपणा कुठून आणणार आहेस तू. आणि तो काय असा साडीच्या दुकानात जाऊन विकत नाही घेता येत, तो घरंदाजपणा असावा लागतो. तर सुरेखाला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबत असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सुरेखा सुशीलाला म्हणत असते की ज्या तुझ्या नवऱ्याच्या जीवावर तू इतकी उड्या मारतीयस, आता त्याच्या समोर तुला नाही घराच्या बाहेर काढलं तर नावाची सुरेखा नाही. छबीला म्हणत असते की जो करेल ह्या घराला बर्बाद करण्याचा कान त्याचा मी वाजवणार बँड. सुरेखा ही संग्रामला म्हणत असते की शत्रू जर आला आपण आपली ताकद वाढवायची. असं म्हणून आता सुरेखा ही पिंकीला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते. तर मित्रांनो, असेच पिंकीचा विजय असो या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.